निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई येतो का आवाज माझा? हो, छान छान येतोय ताई. हा तर आधी नाव गाव सांगू शकत असाल तर सांगा. ठीक आहे. माझ्याकडे माझं तर नाव आहे सगळं. हा ठीक आहे. तर स्वामींच्या याच्यामध्ये स्वामींच्या याच्यामध्ये आलेली सेवेमध्ये. आहे, सेवेमध्ये आलेली आहे. त्याच्यापासून नाव गाव वगैरे काय म्हणजे सांगायचं आहे. माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील हा. आणि जवळजवळ वयाच्या 91 साली मी इंजिनिअरिंग पास केलं. बापरे, त्या काळात इंजिनियर होणं म्हणजे किती मोठी गोष्ट होती हो हो. आणि ताई प्रायव्हेट मध्ये सर्व्हिस मध्ये, प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये वगैरे हे मी सर्व्हिस केली आणि 2003 मध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिस लागली. म्हणजे जवळजवळ आता माझी तसं पाहायला गेलं तर 34 वर्ष सर्व्हिस होती सगळी मिळून. बापरे, बघा. आणि आता माझं वय 55 वर्ष आहे. अरे वा. हा, त्यामुळे इतकी वर्ष देवाच्या कृपेनं, स्वामींच्या कृपेनं मला माझ्या इलेक्ट्रॉनिक फील्ड मध्ये काम अच्छा, तुम्ही करायला इलेक्ट्रॉनिक मिळालं. इंजिनियर आहात? हो, मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एमटेक केलेलं आहे. एमटेक. एमटेक केली अरे वा. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. अरे आणि डिग्री जी आहे ती माझी दादा कॉलेज PIT सांगलीला झालेली बापरे, आहे. खरंच ग्रेट ग्रेट. आणि सांगायचं म्हणजे ताई माझे वडील माझे आजोबा यांचे वसंतदादांचे अनुयायी होते. आणि त्या काळचे माझे वडील IIT मध्ये खरगपूर 1965 ला ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सेकंड नंबरनं IIT खरगपूरला. बापरे, म्हणजे तुमची खानदानी बौद्धिक श्रीमंती आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी आता तिसरी पिढी म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा मुलगी मोठी आणि मोठ्या भावाचा मुलगा, दोघंही गुवाहाटीला IIT गुवाहाटीला एमटेक आणि बीटेक करतायत. म्हणजे प्रत्येक पिढीत तुमच्याकडे IITian आहे. हो, IITian आहे. तर आता ताई तुमचा सर्वात प्रथम तुमचा आभार मानायचे आहेत की तुम्ही मला तुम्ही अनुमती दिली की या चॅनल वरून माझे जे विचार आहेत ते लोकांच्या समोर पोचवण्यासाठी. आणि माझ्या ज्या अनुभवानी जर लोकांना म्हणजे त्यांच्यामध्ये जर जनजागृती आणि त्यांना आधार मिळणार असेल तर खरंच. आणि सेवेकरी पण घडतायत ताई. आणि तुमच्या व्हिडिओच्या इथे तुम्ही कमेंट वाचल्या पण असतील. किती छान छान कमेंट आहेत. कारण खरंच खूप छान कमेंट आहेत ताई. बरं, आतापर्यंत जे 2 अनुभव मी सादर केलेले होते, शेअर केलेले. माझं थोडस मराठी कसं आहे, इंग्लिश मधून तुम्ही इंग्लिश मध्ये शिकवते, त्यामुळे मराठी थोडं समजून घ्या तुम्ही. हो, समजतं ना ताई. सेवेकरांना पण आपल्याला समजते तुमची मराठी छान. हो ना, मराठी समजते ना. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके दिवस जे मी 2 अनुभव केले ते माझे स्वतःला अनुभव आलेले आहेत. आता जो तिसरा अनुभव मी सादर करणार आहे तो मला ऍक्च्युली मोठ्या फॅमिलीमध्ये माझ्या पतीच्या साईडला मला 6 नंदा आणि 2 दीर आहेत. बापरे. मोठी फॅमिली आहे त्यांची. अरे वा, मस्त. छान. तर त्यांचे म्हणजे माझे पती आहे त्यांच्यापेक्षा मोठी जी माझे ननंदबाई आहेत ते आता रिटायर झाले. तर त्यांचे पती आता रिटायर झाले. त्यांचं वय 64 वर्ष. तर ते गारगोटी नावाचं कोल्हापूर जवळ गाव आहे. तिथं ते ग्रामसेवक म्हणून या पदावर होते. अच्छा. ग्रामसेवक. आणि माझ्या ननंदबाई होत्या त्या हाऊसवाईफ. आणि
हा, तर ते साधारण रिटायर्ड झाले हे करून गारगोटीवरून. आणि त्यांची दोन्ही मुलं आज एमटेक झालेली आहेत, मुलगा एक मुलगी, आणि नातवंड झालेली आहेत त्यांना आता. म्हणजे पण रिटायरमेंट नंतर 64व्या वर्षी त्यांना एकदम डोकं दुखायला लागलं. गारगोटीला 2000 2023 मध्ये 23 मध्ये आलेले, साधारण मार्चच्या दरम्यान तर आलेले. तर एकदम डोकं दुखायला लागलं. पहिल्यांदा त्यांना काय वाटलं की साधं पित्ताचा त्रास वगैरे होत असेल, म्हणून तिथल्या आजूबाजूच्या MD डॉक्टर कडून त्यांनी हे केलं, औषधोपचार केलं. तर ते MD डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला पित्ताचा त्रास आहे वगैरे. त्यांनी ब्लड प्रेशरची वगैरे त्या गोळ्या दिल्या, पण तो त्रास काय कमी झालेला नाही. आणि जवळजवळ 2-3 दिवस ते एकदम सिव्हिअर डोकेदुखीने आजारी होते. शेवटी उलट्या व्हायला लागल्या. मग त्यांचा मुलगा पुण्याला तो इंजिनियर झालेला आहे, आणि त्यांची सुनबाई पण एमटेक आहे, TCS मध्ये कामाला आहे. तर त्या दोघांनी निर्णय घेतला की यांना, तुम्हाला माहित असेल कोल्हापूरला प्रभू डॉक्टर आहेत, त्यांचा मोठा हे त्यांच्याकडे ऍडमिट केलं त्यांनी. तर त्यांनी हे केलं, सिटी स्कॅन केलं, डोकं दुखतंय म्हटल्यावर. आणि देवाची कृपा अशी की ती सिटी स्कॅन मध्ये त्यांना कळून आलं की ब्रेन हॅमरेज झालेलं आहे त्यांचं. बापरे. आणि म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये मेंदूच्या आतमध्ये ब्रेन असं साकारलेलं त्यांना दिसलं. मग ते त्यांनी सांगितलं अर्जंट की तुम्हाला अर्जंटली ऑपरेशन करायला पाहिजे. तर हा धक्का माझ्या नणंदबाईंना वगैरे म्हणजे खूप मोठा शॉकिंग होता की बाबा इतकं आता ब्रेन हॅमरेज म्हटल्यावर खूपच. मग त्यांनी माझ्या पतीला, त्यावेळी मी रत्नागिरीला कार्यरत होते. मग त्यांनी माझ्या पतीला बोलावलं, पाठवलं की असं असं आजारी आहे, तुम्ही या म्हणून. अशा वेळी असं काय वाटतं, असं की असेल की आपल्याला वाटतं की आपले नातेवाईक वगैरे सपोर्ट जवळ असायला पाहिजे. मग मी म्हटलं तुम्ही जावा. आणि मग त्यांनी ब्रेन हॅमरेजचं वगैरे ऑपरेशन वगैरे प्रभू डॉक्टरांनी केलं. केलं त्यांनी. आणि ते जवळजवळ 6 तास चाललं ते. आणि मग त्यांनी गुड न्यूज दिली की चांगलं झालं वगैरे. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर त्यांचे 2-3 दिवस कारण तुम्हाला माहित आहे की ब्रेन कवटी फोडून ते ऑपरेशन करतात. तो ब्रेनचा भाग तो साकारलेला असतो तो काढून टाकतात ना. मग ते यांना तर त्यांना जवळजवळ 3 आठवडे डॉक्टरांनी सांगितलं की कवटी भरून यायला 3 आठवडे लागतील. आणि नंतर आतमध्ये भरून यायला शेवटी वेळ लागतो. तर साधारण 15 दिवसांनी त्यांना परत कॉम्प्लिकेशन निर्माण व्हायला लागले त्यामध्ये. पहिल्यांदा कॉम्प्लिकेशन निर्माण झाले म्हणजे किडनीचं त्यांचं ते किडनीचं केरोटिनिन असतं ते वाढलं, ते एकदम 17 पर्यंत गेलं. त्यांना डायबेटीस वगैरे नव्हता, पण तरी सुद्धा केरोटिनिन 17 पर्यंत गेलं. आणि त्यांनी सांगितलं की यांना आता किडनीचं डायलिसिस वर करायला पाहिजे. आणि एवढं झाल्यामुळं ताई काय झालं की बाकीचे ऑर्गन्स जे आहेत ते हळूहळू निकामी व्हायला लागले. तर मी त्यांना मी रत्नागिरीमध्ये एकटीच होते. माझे मिस्टर त्यांच्याकडं कोल्हापूर, मग त्यांनी डायरेक्टली प्रभू डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही अस्टर आधारला हरलो म्हणून, मोठं हॉस्पिटल आहे इथलं कोल्हापूरचं. मग तिथं हलवलं त्यांनी. तर एक असं केरोटिनिन वाढल्यामुळे डॅमेज व्हायला लागले. तर मग असं त्यांना मी शेवटी माझ्याकडे फोटो होता, मी त्यांना काय सांगितलं की इतके दिवस मी स्वतःसाठी केले, आता मी तुमच्यासाठी जप करेन म्हणून स्वामी समर्थांचा. तर मी स्वामी समर्थाचं मला ताई कसा वेळ मिळत नाही ना ज्यादा. तर माझा फक्त काय तर शुद्ध बीजा कुठे रसा
फळे रसाळ गोमटी या प्रकारे मी काय मन स्वच्छ ठेवून ना स्वामींना तेवढं सांगतो, स्वामी मी फक्त तुमचं नामस्मरण करेन, बाकी काय माझ्याच्यानं होणार नाही म्हणून. तर मग मी ठरवलं की मी त्यावेळी परीक्षा वगैरे होत्या ना, तरी मला हॉस्टेलची ड्युटी पण होती मला. बापरे. हा, तर तिथं मी त्यांना सांगितलं की दररोज मी तुमच्यासाठी 1 तास नामस्मरण करेन. मग ते मी कंटिन्युअस नामस्मरण त्यांच्यासाठी ठेवलं. आणि स्वामींना पहिल्यांदा सांगितलं, स्वामी आताच त्यांचं नवीन त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलाचं लग्न आहे, नातवंडात खेळण्याचं आहे, त्यांचे दिवस वगैरे नातवंडात वगैरे घालवण्याचे आहे, त्यांची वेळ आली नाही, प्लीज त्यांना यात सगळ्यातून तुम्ही काढा म्हणून असं मी त्यांना सांगितलं स्वामींना. आणि मी माझ्या ननंदबाईंनाही फोन करून सांगितलं की स्वामींच्यासाठी मी म्हणजे माझ्या नंदोईसाठी, नंदोईच म्हणतात ना, बरोबर, नंदोईसाठी मी या सगळ्या गोष्टी करत आहे. नंदोईसाठी मी या सगळ्या गोष्टी करत आहे. फक्त तुम्ही माझी एक गोष्ट मानली पाहिजे म्हटलं, जर तुमचे रिझल्ट सगळे याचे पॉझिटिव्ह आले तर त्यांना घेऊन स्वामी समर्थ अक्कलकोटला घेऊन जायचं आणि स्वामींच्या चरणावर त्यांचं माथा ठेवायचं म्हटलं, हेच तिथं. कारण हे जर तुम्ही करणार असेल तर मी त्यांच्यासाठी करते म्हटलं. बरोबर. मग जसं मला वेळ मिळेल तसं ताई मी जवळजवळ 1.5-2 महिने त्यांच्यासाठी कंटिन्युअस मी जप स्वामी समर्थ जप करत होते आणि त्यांना सांगत होते की स्वामी त्यांचं असं असं त्यांना हे बरं करा वगैरे. आणि ते कसं क्युरोटेनिंग वाढलं आणि त्यांच्यानंतर डायलिसिस वर झाल्यामुळे त्यांना मध्ये काय झालं कुणास ठाऊक, 4-5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. बापरे. आणि त्यांचं डायलिसिस सुरू केलं होतं? सुरू केलं ना, क्युरोटेनिंग 17 वर गेल्यावर. बापरे. मग ते हे केलं. मग त्याला मग मिस्टर माझे तिथं होते, माझे पती पण तिथं होते, म्हणजे ननंदबाई वगैरे त्यांचा मुलगा वगैरे सगळे तिथं होते. मग ते मला धीर व्हायचं, मी त्यांना आतुर व्हायचे की बाबा काय आहे रिझल्ट. संध्याकाळी त्यांना नेहमी फोन करून विचारायचे की काय झालंय काय झालंय काय झालंय. मग हळूहळू स्वामींचं म्हणजे पहिल्यांदा आपण विचारतो की आपण स्वामींच्याकडे गेलोय खरं, पण स्वामींच्यावर किती विश्वास ठेवायचा ना. बरोबर. असं आहे. शेवटी मी ठरवलं जे काय होईल ते होईल, पण मी स्वामींचं नामस्मरण चालू ठेवणार. मग त्यांच्यानंतर हळूहळू त्यांचं डायलिसिस केलं आणि तो केरोटिनिन कमी व्हायला लागलं. अरे वा. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे एक अवयव फंक्शनिंग करायला चालू, म्हणजे काम करायला चालू झालं. आणि व्हेंटिलेटर त्यांना नॅचरल म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं काही हे करता येत नव्हतं, श्वासोश्वास घेता येत नव्हतं. मग ते नैसर्गिक पद्धतीनं जवळजवळ 5-6 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्याच्यानंतर त्यांनी नैसर्गिक पद्धतीनं श्वासोश्वास घ्यायला सुरुवात केला. आणि स्वामींनी म्हणजे एक कॉम्प्लिकेशन जे निर्माण होत होते हळूहळू ते कव्हर अप करत आणले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरं व्हेंटिलेटर 7व्या दिवशी कम्प्लिटली काढावा लागला तो. किती छान होताई. हो, स्वामींची कृपा खूप चांगली. जवळजवळ ते 20-25 दिवस होते अष्टर आधारमध्ये, पण एवढ्या कालावधीमध्ये त्यांचे जे कॉम्प्लिकेशन्स होते सगळे नील झाले. अरे वा. आणि परत ते प्रभू डॉक्टरांकडे त्यांना हे केलं, म्हणजे नेलं. पण तिथं त्यांनी एक 7-8 दिवस ठेवून परत त्यांना क्लीन चिट दिली, म्हणजे तुम्ही आता परफेक्टली बरं झालेला आहात. अच्छा. आणि 4 महिने तुम्हाला हे करायचंय, म्हणजे काळजी घ्यायची आहे. आणि काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला आता फक्त गोळ्या वगैरे देऊन 1-2 महिन्याने रेग्युलर चेकअपला करायचंय. असं हे ज्यावेळी मला माझ्या ननंदबाईंनी सांगितलं की असं व्यवस्थित त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि माझे पती आणि कॅन्टीन मध्ये
कॅन्टीन मध्ये ते सगळे माझे नंदोई, ननंदबाई, पती सगळे बसलेले आहेत. फोटो पाठवला मला व्हॉट्सअपवर. मी अक्षरशः स्वामींच्या फोटो जवळ बसून धाय 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 रडत होते. आनंद अश्रून माझे डोळे इतके भरलेले माहिती. म्हटलं यापेक्षा मला आयुष्यामध्ये अजून काय नव्हतं, नको आहे. असं केल्यावर ताई काय झालं माहितीये, मग हळूहळू हे मग त्यांना 2-3 महिन्यानं व्यवस्थित वाटायला लागले आणि 2 महिन्यानं त्यांना काय कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले नाहीत. व्यवस्थित व्यवस्थित घेऊन गेले का त्यांना? 6 महिने असं ब्रेन हॅमरेज केसेस मध्ये ताई 6 महिने असं त्यांना कुठेही हलवायचं नसतं. बरोबर बरोबर. मग त्यांनी जवळजवळ 5-6 महिन्यांनी त्यांना मी सारखं म्हणत होते की तुम्ही जाणार नसाल तर मी तुमच्या नावानं हे करते. नाही, पण 6 महिन्यांनी स्वतः जाऊन त्यांनी अरे वा ते स्वामींच्या समोर गेले, 1 किलो पेढे ठेवले, सगळ्यांना तिथं वाटले वगैरे. आणि माझ्या ननंदबाईंनी मला हे केलं की सांगितलं की असं. तर मी हे माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये मी दुसऱ्यासाठी ताई केलं नामस्मरण. आणि मेन म्हणजे आता जवळजवळ या घटनेला 1 वर्ष कंप्लीट होत आहे. अरे बापरे, म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे, आताची 2023 मधली ताई. बापरे. आणि आता ते नंदोई वगैरे सगळे स्टॅच्यू ऑफ हे आहे ना युनिटी याला गुजरातला मस्त पिकनिक करून आले. मला त्यांनी फोटो पाठवले. तर स्वामींच्या चरणी मागे कोटी कोटी प्रणाम की त्यांनी मला हा अनुभव दिला. आणि ताई यामध्ये आहे तर म्हणजे मला स्वामींनी वेळोवेळी असे अनुभव देत राहिलेले आहेत. पण ते कसं आहे, माझी कुठेतरी बुद्धी अपुरी पडते की मला की त्यांना त्यांचे जो मोठेपणा आहे ते समजायला आपली खूप बुद्धी अपुरी पडते. खरंय, हे बरोबर आहे. ते अगाध आहे, त्यांची लीलाच अगाध आहे. आणि कुठल्या प्रसंगामध्ये म्हणजे मला वाटतंय त्यांनी आतापर्यंत 4 ते 5 वेळेला म्हणजे ताई साधारण पूर्वी मी दत्त महाराजांचं करत होते, पण नंतर हे 8-10 वर्षापासून मी स्वामी समर्थांचे नामस्मरण करते. हो ना. तर त्यामुळे म्हणजे असं खूप स्वामी म्हणजे आता कुठेही जायला लागलं, कुठेही बाहेर निघाले की स्वामी मी येते, स्वामी हे असं मला करायचंय. म्हणजे मी ताई मला म्हणजे काय मूलबाळ नाहीये, मी कधीतरी मोठा तो माझा शेअर करीन अनुभव. तर तरी आम्ही दोघंच असतो, मी माझे आणि पती. तर स्वामी हे आम्ही म्हणजे आमच्या घरातले तिसरा घटकच आहे. अरे वा, किती छान सांगताय ताई तुम्ही. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही स्वामी येतो, स्वामी इथं आहे, स्वामी प्लीज तुम्ही बघा ना. आणि आमच्या घरी काही पहिला झालं ना, पहिलं स्वामींना आम्ही दाखवतो. म्हणजे असं झोपताना सुद्धा म्हणजे कसं आहे, सकाळी आम्ही उदबत्ती मी लावते आणि संध्याकाळची उदबत्ती त्यांच्याकडे माझ्या पतींकडे आहे. म्हणजे ते आम्ही म्हणतो की आणि ताई माझे जेवढ्या खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये स्वामींचं फोटो आहे. अरे वा, म्हणजे अस्तित्व सगळीकडे मला असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू ते दिसतात कुठल्याही रूम मध्ये लगेच दिसतात. ही चरणी माझ्या चरणी त्यांची खूप छान ताई अनुभव. तुमचे मागचे पण 2 अनुभव अतिशय सुंदर होते आणि हा पण अगदी अप्रतिम. आणि माझा नंतर मी कधीतरी शेअर करीन. नक्की करा ताई. ठीक आहे, ताई छान, खूप मोठं. आणि एकदा ते प्रदीप दादा त्यांच्या तिकडे जाऊन येईन मी कधी. जाऊन या नक्की जाऊन या ताई, कारण खूप छान वाटतं तिथे गेल्यावर पण आपल्याला. हो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.